नमस्कार मित्रांनो, मी दुष्यंत भाऊसाहेब बनकर। आपण रियांश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हरघर आयुर्वेद, हरघर रोजगार आणि विषमुक्त भारत अभियानामध्ये काम करत आहोत। तर रियांश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून नवीनच लॉन्चिंग झालेले जे आपलं रियांश ॲग्री जॅकपॉट आहे ते आपण येथे फवारणीसाठी दिलं होतं। तर याचे काय रिझल्ट वाटले ते आपण जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत शेती तज्ञ सचिन शिंदे सर हे आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला थोडीशी माहिती सांगतील। नमस्कार सचिन शिंदे सर। नमस्कार। आपण ज्यावेळेस इथे जॅकपॉट फवारले त्याच्यानंतर आपल्याला काय काय रिझल्ट जाणवलेत? आज चौथा दिवस आहे फ्लॉवर फवारलेल्याच्या नंतर। ही जी फ्लॉवर तुम्ही बघू शकता, फ्लॉवरला पानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि लांबी आणि रुंदी पानांची चांगल्या प्रकारे त्याची ग्रोथ झालेली आहे आणि 4 दिवसामध्ये एवढा छान रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यासाठी। ओके ओके। दुसरं एक इथं लसणाचा एक प्लॉट आहे, तर त्याची पण ग्रोथ चांगल्या प्रकारे रेग्युलर पेक्षा त्याची ग्रोथ जास्त झालेली आहे। आणि दुसरं आपण इथं गुलाबावरती एक स्प्रे केला होता, तर ही जी गुलाब बघू शकता तुम्ही, स्प्रे करण्याच्या अगोदर जळालेली फुलं आणि शेंडे पण पूर्ण जळालेले होते। तर आता हे नवीन फुटवे तुम्ही बघू शकता, बरोबर। आणि नवीन पद्धतीने त्याला कळ्या वगैरे पण छान आलेल्या आहेत। तो एक गुलाब बघू शकता तुम्ही तिथला, जिथं आपण स्प्रे केला नाही मित्रांनो, त्या गुलाबाची आजही दशा जशी पूर्वी होती तशीच आहे। त्याच्या कळ्या आजही जळालेल्याच दिसत आहेत आपल्याला। आणि ज्यावेळेस स्प्रे केलाय ते गुलाबाच्या कळ्या आणि त्याला फुटवा जबरदस्त दिसतोय मित्रांनो। तर नमस्कार, नक्कीच रिझल्ट चांगले आहेत। पण ज्यावेळेस आपल्याला रियांश ॲग्री जॅकपॉट फवारायचे त्याच्या मात्रा काय असतील आणि त्याच्यावेळेस कसा सल्ला दिला जाईल? ते प्रत्येक पिकानुसार, म्हणजे भाजीपाला असेल, फळपिकं असतील किंवा फुलपिकं असतील, तर त्याच्यानुसार प्रमाणामध्ये थोडंफार चेंज राहील। जसा पंप असेल तुमचा त्याच्यानुसार, पण प्रति लिटर 2 ते 2.5 लिटर प्रमाणे तुम्ही वापरू शकता ते। बरोबर। आणि याच्यासाठी अधिक माहिती कोणा संपर्क? अधिक माहितीसाठी तुम्ही सचिन शिंदे, मोबाईल क्रमांक 9975 34 79 12 या नंबरवरती संपर्क करू शकता। तुम्हाला अधिकची माहिती लागत असेल तर संपर्क करून तुमच्या प्लॉटवरती येऊन अधिक माहिती दिली जाईल। मी पीक जसं असेल त्या पिकानुसार काय प्रॉब्लेम आहे पिकाला, करपा, कुठं कीड वगैरे असेल किंवा ग्रोथचा काही प्रॉब्लेम असेल, त्याच्यानुसार तुमच्या जवळ येऊन तुम्हाला संपर्क साधून अधिक माहिती दिली जाईल योग्य प्रकारे। धन्यवाद। नमस्कार। नक्कीच नमस्कार।